केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। तुम आहे का किसको में? अंदर इधर ले लेना। अजून कुठे कुठे मार लागलेला तुझा? आज तारीख किती आहे? आज 8 तारीख आहे। याला मारून 3 दिवस झाले। आपण पाहू शकता इथे हिरवं निळं म्हणजे अजूनही त्याच्या मांडीवरचे वळ गेलेले नाहीत आणि सूज गेलेली नाहीये। आणि हा मुलगा 3 दिवसापासून आजारी असल्याचं त्याचे पालक सांगतात। तो मुलगा 3 दिवसापासून आजारी आहे, त्याला थंडी ताप आलेली आहे। भयानक दृश्य विद्यार्थ्यांसोबत घडलं, त्याच्यामुळे त्या मानसिकतेतून अजून निघलेला नाहीये। त्याचं नाव फैजान अयूब शेख। हा दुसरा विद्यार्थी त्याच वर्गात शिकतो। हे पहा त्याच्या मांडीवरील व्रण जे अजूनही 3 दिवस होऊनही गेलेले नाहीत, हे आपण पाहू शकता। हे मुलांना मारणं आहे, त्या जनावरांना मारणं, त्यामुळे ही मुलं भेदरून गेलेले आहेत। शिकायला जावं की नाही जावं। हा तिसरा मुलगा आहे ज्याच्या मांडीवर इथे व्रण आहेत, वळ आहेत, जे की त्याला नीट चालता पण येत नाही। चालत असताना तो लंगडत चालतो। हे 3 विद्यार्थी एकाच वर्गातले, एकाच गावातले, एकाच समाजातले असे का, असे या पालकांचे म्हणणे आहे। आणि खरंतर सध्याच्या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना मारूच नाही असे शैक्षणिक धोरण असताना सुद्धा त्यांना असे अमानुष मारहाण केली गेल्यामुळे विद्यार्थी शाळेत जाण्याचं नाव घेत नाहीये। याला जबाबदार कोण असे पालकातून बोलले जात आहे। मी आय सय्यद अंकुश गायकवाडसह चौफेर महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट। आपल्यासोबत SDPIचे जिल्हा सचिव शफीक सय्यद हे प्रतिक्रिया देणार आहेत। जे 6 जानेवारी रोजी मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। शफीक भाई, जे 6 जानेवारी रोजी प्रकरण झालं ते मुख्याध्यापक BR खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। आता 3 पालकांनी ती तक्रार दिली आणि सध्या शिक्षक रजेवर आहेत वाटतं, आणि त्यांनी पदभार जे आहे तो दुसऱ्या मुख्याध्यापकाकडे म्हणजे दुसऱ्या शिक्षकाकडे दिला। त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी सय्यद शफीक SDPI सहसचिव जालना। विषय हे आहे का जे लहान मुलं जे आम्ही शिकायला टाकले आमच्या गावाच्या लोकांना, ग्रामीण भाग आहे, ही गरीब परिस्थिती आहे। ह्या गरीब परिस्थितीत रोजामजुरी करून शिकायला मुलं पाठवतात आणि एक विद्यार्थी म्हणून आम्ही पाठवतो शाळेत, आणि सरांनी जेवढं मारहाण केली तर मला वाटत नाही एवढी मारहाण कोणी विद्यार्थ्याला, लहान मुलाला करावा। आणि शिक्षक जे आहेत तर चांगले सुशिक्षित आहेत त्याच्यामुळे ते शिक्षक झाले, आणि त्यांना एवढं नाही माहिती का लहान मुलाला एवढा अत्याचार करणं हे चुकीचं आहे। आणि तात्काळ हे GRB आहे का एवढं बेदम मारहाण लहान मुलांना नाही करावा, एवढे शासनाने GR सुद्धा काढलेला आहे। त्याच्यानंतर जे आपण पोलीस डिपार्टमेंटला सांगतो की हे लोक PCR घेतात 2 दिवसाचं 4 दिवसाचं, मला वाटत नाही का हे पोलीस जे खातं आहे एवढं नाही मारत ते बी, आणि पोलीस खात्यात एवढं मारहाण होत नाही, कारण ते स्वतः विचार करतात का कोर्टात घेतात आम्हाला 3 दिवस द्या साहेब, 10 दिवस द्या, आरोपींना काही विशेष उघडायचं असतं तोंडातून त्यांच्या, म्हणून PCR घेतात ते 3 दिवस 10 दिवस। आणि हे एवढं ह्यांनी कोणचं एवढं क्राईम केलं होतं, लहान मुलांनी एवढं जीव मारूस तर असं हमी केली त्या मुलांची, आणि इतकं मारदम हान केलं। कारण तुम्हाला असं म्हणायचं तुम्ही जेव्हा पोलीस ठाण्यात गेलात तेव्हा पोलीसही चक्रावून गेले, ते असं म्हटले की बाबा आम्ही मोठ्या गुन्ह्याचे उकल करण्यासाठी सुद्धा आरोपींना इतकं मारत नाहीत जितकं त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना मारलं। बरोबर, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पोलीसही चक्रावून गेले? बरोबर। आणखी मारलेलं तुम्ही ते वळ बघा, कारण की पोलीस डिपार्टमेंट सुद्धा एवढं नाही मारत। मला एक चांगलं माहिती आहे की आम्ही पाहतो, मी सोशलच काम करतो जास्त,
पोलीसवाले एवढं आरोपीला नाही मारत, कारण ते आरोपी अशा बिगर ह्यांना धरत नाही, कारण की आरोपीला धरतात. तर आरोपीला धरल्याचा त्यांना अधिकार नाही आहे का ते एवढं ते मागणी करून मारतात. एवढं हे शिक्षकांनी लहान मुलाला मारलं. आणि लहान मुलाला उद्देश काय आहे ह्याचा? लहान मुलाला एवढाला मारण्याचा हे उद्देश वेगळाच वाटतो असं माझी किर्यत आहे. आणि लहान मुलांना एवढं आम्ही शिक्षणाला टाकतो शाळात, कारण की हे ग्रामीण परिस्थिती आहे, त्याच्यामुळं चांगलं शिक्षण होतं. एवढं आहे का ते चांगलं डिसिप्लिन आहे हे मान्य आहे आम्हाला. शिक्षकाचं बी चांगलं आहे आणि सगळे शिक्षक बी चांगले. काही हे जे दंडखोर शिक्षक, मी तर दंडखोर मारणार, कारण की एवढं जे मारहाण झाली त्याच्यामुळे ते दंडखोरच म्हणून आपण. तर एवढं नाही मारायला पाहिजे होतं लहान मुलाला. आणि एवढं हे करा तुम्ही का त्यांना अभ्यास द्या, पालकाला लेटर पाठवा, त्यांना चिठ्ठी द्या, कोणाला तरी वाचून घेते, पालकाला नाही वाचता आलं तर कोणी आजूबाजूला सांगते. ते स्वतः विद्यार्थी हे चिठ्ठी बाबा सरांनी मला दिली की हे कंप्लेंट तुमच्या मुलाची आहे, तर मुलाजवळ द्या ना पाठवून तुम्ही. त्या पालका वाचते, पालक सुद्धा तुम्ही पालकाला बोलून घ्या, तुमच्या मुलांची एवढी शिकायत आहे आणि तुम्ही होमवर्क करत नाही काय नाही. हे एक संविधानिक मार्ग आहे. हे संविधानिक मार्ग अशील करून तुम्ही तुमच्या मनाचे हे करतात, हे चुकीचं आहे. सुलेमान भाई शाह ते पण आपले एक जे 6 जानेवारी रोजी शिक्षकाने मुख्याध्यापकाने जे विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली त्याबद्दल ते त्यांची प्रतिक्रिया मांडणार आहेत. मी सुलेमान शाह शहागडचा एक नागरिक आहे, म्हणून मी ही जी घटना झालेली आहे जिल्हा परिषद शाळेत BR खेडकर सरांनी जे विद्यार्थीला मारलेलं आहे, एक विद्यार्थीने हे 4-5 विद्यार्थी, हे निंदनीय गोष्ट आहे आणि याचा मी जाहीर निषेध करतो. आणि शिक्षण अधिकारी साहेबाला माझी कडकडीची विनंती का BR खेडकर सरांना लवकरात लवकर निलंबित करणे आणि पोलीस प्रशासनाने जे कडक कारवाई करण्यात यावी हे माझी नम्र विनंती आहे. ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट, महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.